नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा घेऊन आलो मी तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ। तर मित्रांनो, आजकाल एक आईस्क्रीम खूप फेमस आहे, तुम्ही रील शॉर्ट्सवर बघितलेलं असेल, होप्पो आईस्क्रीम। होप्पोची आमची आईस्क्रीम खूप फेमस आहे। तर मी ठाण्यामध्ये झेप्टोवर आणि ऑनलाईन सर्च बघितलं तर कुठेच अवेलेबल नाही, सगळीकडे सोल्ड आउट आहे। तर होप्पोचा एक आउटलेट आपल्या ठाण्यामध्ये आहे आणि खूप लोकांना माहिती नसेल आपल्या ठाण्यामध्ये होप्पोचा आउटलेट कुठे आहे। तर चला मी तुम्हाला सगळ्यांना घेऊन जातो। तर मी आता आलेलो आहे ठाण्यातील वसंत विहार परिसरामध्ये। तर तुम्ही माझ्या मागे बघता, हे आहे वसंत विहार बस स्टॉप ठाण्यामध्ये। हे बघा मित्रांनो, हा आहे वसंत विहारचा बस स्टॉप आणि ह्याच्यात एक्झॅक्ट मागे आहे जी खूप व्हायरल झालेली आणि लोकांनी एकदम असं हाईप केलेलं, ती होप्पोची आईस्क्रीम। तर चला विजिट करूया, चला बघूया होप्पोची आईस्क्रीम किती भारी आहे आणि त्याची चव कशी आहे। मी तर खूप एक्सायटेड आहे ही आईस्क्रीम खाण्यासाठी। हे बघा, होप्पो क्रीमी आईस्क्रीम। अरे वा, वरती बसायला सिटिंग अरेंजमेंटसुद्धा आहे मित्रांनो। एवढी लोकांनी हाईप केलेली, पण मित्रांनो इथं गर्दी नाही। तर चला, गर्दीचं रिझन आता मीच बनणार आहे। जी आईस्क्रीम कुठं नाही भेटणार ती इथं भेटते का बघूया आपण। चला, आता आपण आलो आहे होप्पोच्या आउटलेटमध्ये मित्रांनो। वाव, हॅलो हॅपी प्लेस। बघा, इथं सगळी होप्पोची आईस्क्रीम्स आहेत। ऑलमोस्ट खूप सारा स्टॉक संपलेला आहे। वाव, यांचं इंटिरियर खूप छान आहे, सुंदर। आणि इथे स्कूपवाले आईस्क्रीम्स आहेत आणि होप्पोचे शेक्ससुद्धा मित्रांनो अवेलेबल आहे। हा बघा, आहे यांचा मेन्यू, सँडविचचा मेन्यू बघा। हे बघा मित्रांनो, एवढी हाईप आहे ना की हा शेवटचा पीस राहिला आहे, काल आलेला। वाटतं माझ्यासाठीच राहिला आहे वाटतं, आणि मी घेतलेला आहे। आमची आईस्क्रीम मी बघत होतो, तर आमची आईस्क्रीम अवेलेबल नाही इकडं। अरे, अंकलने मन खुश केलं माझं। याला बोलतात नशिबाचा खेळ। आणि जी आईस्क्रीम खूप हाईप आहे मित्रांनो होप्पोची, त्याच्यामध्ये ही एक खूप व्हायरल झालेली आहे होप्पोची आईस्क्रीम, हॅझलनट मडस्लाईट ही एक, आणि मँगोची आमची। तर मँगोची आमची आईस्क्रीम यांच्याकडे आता अवेलेबल नव्हती। त्यांनी सांगितलं की स्टॉक आज नाही तर उद्या आहे। आणि काय नशीब आहे की अंकलने मला ही आईस्क्रीम दिली आणि ते सांगतात की गाडी आली आहे आईस्क्रीमची, तर तुमचं नशीब चांगलं आहे की तुम्हाला आमची जी आईस्क्रीम खायला भेटणार आहे। तर काका आणायला गेलेत, तोपर्यंत आपण ही आईस्क्रीम ट्राय करूया। तर बघा, सेम कलरचा शर्ट पण घातलेला आहे मी। तर चला, आमची ही आईस्क्रीम, ओ हो अच्छा, ॲक्च्युली मी उलटी ओपन केली आहे। तर ही आहे याची पॅकेजिंग। पहिल्यांदा मी फोनची आईस्क्रीम अशी या पॅकेजिंगमध्ये बघतोय, आणि ती पण होप्पोची। वाव, नाईस पॅकेजिंग। पॅकेजिंगला रेटिंग आहे 5 पैकी 5, कारण की डॅमेज नाही होते आपला फोन। आणि ही आहे आपली होप्पोची, जी मला खूप टायमापासून खायची होती। तर मी फर्स्ट बाईट ट्राय करतोय। आधी हे रॅपर काढतोय यांचं, अरे अशीच निघाली। तर चला ट्राय करूया। मस्तपैकी वरती बघा चॉकलेट डीप केलं आणि हॅझलनट टाकलेले आहेत। तर मी आता खातो फर्स्ट बाईट। खूप भारी आहे। नॉर्मली जे चॉकोबार वगैरे असतात ना, त्यांच्यासारखं वरचं चॉकलेट आहे, पण हॅझलनट आणि जी आपली आईस्क्रीम आहे ना, खरंच खूप छान लागते। आणि होप्पोची ही न्यू आईस्क्रीम वर्थ आहे। तर मित्रांनो, अप्रतिम। वाव, खूप छान लागते आईस्क्रीम। आणि आईस्क्रीमच्या आतमध्ये ना बारीक बारीक ब्राउनीचे पीसेस आपण जर असं खाल्लं ना, तर व्हॅनिला आणि त्या ब्राउनीचं एक कॉम्बिनेशन लागतोय। वरच्या साईडला ती चॉको कोटिंग केली गेली आहे ना, ती खूप भारी लागते। मस्त आहे। तर मित्रांनो ना, ह्याच्यामध्ये ना थोडंसं बटर ॲड केलं आहे,
तुम्ही बघू शकता याच्या मागे लिहिलं आहे जे इंग्रेडियंट मागे लिहिलं आहे क्रीम बटर आणि मिल्क पावडर. तर याच्यामध्ये हलकासा बटरचा पण टेस्ट येतोय. त्याचा कोन पण दिसायला खूप चांगला. मी जरा खातो. वाव. आणि लास्टला चॉकलेट सुद्धा आहे. जबरदस्त. काकांनी स्टॉक आणलेला आहे. ये सब आमची आहे क्या? हां. तर या आईस्क्रीमला माझ्याकडनं रेटिंग आहे 5 पैकी 4.5. मस्त आहे. आवडली. लोकांनी हाईप नाही केले. ह्याची चव पण थोडीशी डिफरंट आहे बाकीच्या आईस्क्रीमपेक्षा. तर एकदा तुम्ही पण नक्की होप्पोची ही आईस्क्रीम ट्राय करा. तर चला आता आपण आमची आईस्क्रीम ट्राय करूया. बघूया कशी लागते. ब्राउनी बघा. हे बघा ब्राउनी दिसली. असंच नाही आपण रिव्ह्यू करत. मस्त आहे. हा बघा आमचीचा स्टॉक इथं अवेलेबल आहे. तुम्हाला हवं असेल एक ही मतलब ऑर्डर किया है क्या अंकल? अरे बाप रे. चलेगा अंकल मुझे एक ही चाहिए अभी. तर हे बघा या प्राईज आईस्क्रीमची प्राईज आहे 90 रुपये आणि आमचीची आईस्क्रीमची प्राईज आहे 150 रुपये. हे बघा याच्या आतमध्ये लिहिलं आहे ना बटर वगैरे. तर चला तुम्हाला ही आईस्क्रीम कशी वाटली मला कमेंटमध्ये एकदा नक्की सांगा मित्रांनो. तर आता मी ट्राय करतोय. आमची किती दिवसापासून याची हाईप बघत होतो यार. किती सारे शॉर्ट्स रील बघितले आणि कुठेच नव्हती भेटली मला आत्तापर्यंत. आणि माझं नशीब चांगलं आहे की ही आईस्क्रीम आत्ताच आली आहे. याचा स्टॉक आत्ताच आला आहे फ्रेश. चला मी ट्राय करतोय. आमची फायनली आपल्याला भेटलेली आहे आमची आपल्या ठाण्यामध्ये वसंत विहारमध्ये. तर बघा याचा लेबल पण मस्त असं एच मध्ये दिलेलं आहे. ओपन करतो आता मी. हो 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 हो. वाव. त्याच्यामध्ये भेटलेले एक आईस्क्रीम आणि एक सिंगल स्कूप. आणि याची पण पॅकेजिंग बघा मस्त आंब्याच्या आकारामध्ये केली गेलेली आहे. चला ट्राय करूया. पकडून ठेवतो ना तर पडायची. बघा सेम आंब्याच्या आकाराची आपली आमची आईस्क्रीम. तर चला मी ट्राय करतो. बाहेर काढू का? हां हे बघा वाटतं की नाही आंबा. तर मी अशीच खाऊ का? अशीच ट्राय करतो. चला वाव. हा स्टॉक आत्ता झाला म्हणून थोडीशी आईस्क्रीम मेल झाली. इट्स इज मँगो और आईस्क्रीम बिकॉज बोथ टेस्ट लाईक अ ड्रीम. तर बघा आईस्क्रीमचा जो वरचा लेअर आहे ना हार्ड लेअर खूप मस्त लागतो आहे. आणि हे बघा थोडीशी मेल झाली आहे मित्रांनो म्हणून मी ह्याच्यातच ठेवली रिटर्न. तर बोललो सांडायला नको. हो हो. तर ही आईस्क्रीम ना खरंच खूप चांगली लागते. असं वाटतं आहे की आपण आंबाच खातोय. आंब्याची जे टेस्ट येते पण थोडंसं मला आंबट वाटतं थोडंसं. बाकी या आंब्याची जी आईस्क्रीम जी आतमध्ये बनवली गेली खरंच खूप चांगली लागते. तर मँगो सीझनमध्ये आमची नाही खाल्ली तर काय खाल्ली. आणि आमचीचा एक्सपिरियन्स घेतला आहे मी आज पहिल्यांदा. त्या चॉकलेटपेक्षा आमची मला बेटर वाटली. तर आमची जी हाईप अशीच नाही केली. एकदा नक्की ट्राय करा. तुम्हाला पण मजा येते. आणि फर्स्ट टाईम आंब्याच्या आकाराची आईस्क्रीम मी बघितलेली आहे. मे महिन्यामध्ये म्हणजे मे एंडिंगला झालं आहे. आणि मे एंडिंगला मी आंबा आणि आंब्याची आईस्क्रीम दोन्ही ट्राय केलेले आहेत. वाव खूप भारी वाटलं. या आईस्क्रीमला माझ्याकडनं रेटिंग आहे 4.9 5 पैकी. खूप मस्त वाटली आवडली. त्यामध्ये थोडंसं मला आईस्क्रीममध्ये आंबटपणा येतं कारण की त्याच्यामध्ये जे मिश्रण मिक्स केलं गेलं असेल त्याच्यापैकी असेल नाही तर वरचा जो हार्डवाला लेअर आहे ह्याच्यापैकी असेल. पण मस्त एकदम असा प्रॉपर आंब्याचा
जो आपण मिल्कशेक वगैरे पितो ना ह्याच्यासारखी याची टेस्ट येते, भारी वाटलं मला. तर तुम्ही अजूनपर्यंत ट्राय केलं नसेल एकदा नक्की ट्राय करा, इथं विजिट करा. आणि यांच्याकडे आमची जी आईस्क्रीम अवेलेबल नाही तर लवकर या आणि ट्राय करा. तर चला मी आता माझी आमची संपवतो. आणि मित्रांनो मी असंच मागे इन्ग्रेडियंटसाठी बॉक्स बघत होतो, तर हे बघा इथं काय लिहिलं आहे, व्हेजिटेबल ऑइल, पाम ऑइल ह्याच्याने बनवली गेलेली आहे ही आईस्क्रीम. तर आता तुमच्यावर आहे, मागे इन्ग्रेडियंट नक्की वाचा. ती चॉकलेट आईस्क्रीम आणि ही मँगोची आईस्क्रीम, दोन्ही आईस्क्रीम खाऊन माझं पोट आता थोडंफार भरलेलंच आहे. तर चला मित्रांनो मी आता आईस्क्रीम संपवतो. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. आणि चॅनलला जो सबस्क्राईब केलं नसेल तर करा ना. लोकेशन मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहे, लोकेशन बघून एकदा नक्की तर या, विजिट करा आणि होप्पोची आईस्क्रीम खाऊ. तो चला आता भेटूया एका नवीन ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय बाय.